रोज सकाळची ना अक्काची अशी काहीतरी देवपूजा असते, म्हणजे एवढी भारी देवपूजा करते ना ती की काय सांगू. मस्त तिला आहे ना देवपूजा केल्याशिवाय ती काहीच म्हणजे चहा वगैरे अजिबात घेत नाही. पहिलं उठायचं, सर्व काही झाडलोट वगैरे व्यवस्थित करायचे सगळं, आणि नंतर मस्त अशी देवपूजा करायची. आता तिच्या दारापुढे आहे ना एकदम थोडीशी जागा आहे, पण तिने एवढी छान मस्त अशी झाडं लावली आहेत ना की काय सांगू. मस्त सर्व फुलं आहेत ना आपली तिची घरचीच असतात, मोगऱ्याचं, गोकर्णाचं, परत जास्वंदीचं. अशी मस्त सगळी देवपूजा झाली ना की मस्त ती देवांना फुलं वगैरे वाहते. एवढं छान तिचं देवघर दिसतं ना की काय सांगू. आता तिचं आहे ना दरवाजा पुढचा हा सर्व आहे ना म्हणजे असा एरिया आहे बरं का. एवढं भारी वाटतं ना, मोकळं मैदान सगळं. नंतर तिची देवपूजा वगैरे झाली आणि मग आम्ही दोघींनी मस्त असा चहा घेतला. आता हा आहे ना म्हणजे 2 नंबर मामाचा मुलगा आहे माझ्या, तनू नाव आहे त्याचा. तो चालला होता म्हणजे गुरं नाही का रानात बांधून यायला, म्हणजे चारायला पण नेतात ते, पण आज त्याला बांधून यायचं होतं. बाकीची पण त्याला कामं होती ना बरीच, म्हणून. नंतर मग आहे ना अक्काने मस्त असं अक्काला म्हटलं तुझ्या हातच्या मस्त अशा मासवड्या खायच्या आहेत, तर तिने त्याचीच तयारी करायला घेतली होती. मस्त मी मसाला वगैरे तिला मदत केली काढायला, आणि मस्त सर्व काही म्हणजे नाही का लाईट पण जात होत्या मध्ये मध्ये, त्यामुळे जास्त काय शूट घेतलं नाही. मस्त तिने ना मी मसाला काढून दिला आणि तिने मस्त सगळं भाजला आणि मासवड्याची तयारी करून घेतली, आणि छान असं मासवड्या आहे ना करून घेतल्या असं सगळ्या अशा. आता भक्तीला आहे ना अक्काचं त्यांचं कसं एकच म्हणजे घर आहे, जास्त काय कोणी माणसं वगैरे दिसत नाही, त्यामुळे जरा तिला मध्ये मध्ये कंटाळा येतो. नंतर मग ती लाडीगुडी लावत होती अक्काला. नंतर सर्व स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि मस्त सगळ्यांनी आम्ही जेवून घेतलं. आता अक्काला बाकीची पण दुसरी कामं होती, त्यामुळे म्हटलं चला आता भूक पण लागली आहे, जेवून घेऊया. आणि हे ना सगळं असं आम्ही ना म्हणजे शेतात खाली बाजूलाच आहे, घराच्या बाजूलाच, तिथं आहे ना फेरफटका मारूया म्हटलं. आणि अक्काला कपडे पण धुवायचे होते, तिथंच धुते ती ना बाजूला. तर हा सगळं एवढा मस्त मोकळा असं वातावरण आहे ना की काय सांगू, भारी वाटतं, एवढं भारी ना. अक्का आहे ना इथं कपडे धुत होते, आणि बाजूलाच मामाची विहीर पण आहे, त्यामुळे तिला काही पाण्याचं एवढं टेन्शन येत नाही आता पावसाळ्याचं. आम्ही पण म्हटलं भक्तीला म्हटलं चला आता ही मस्त आहे ना मामाची विहीर आहे, भरपूर पाणी असतं पावसाळ्याचं. तिला उन्हाळ्याचंच त्यांना थोडं टेन्शन असतं पाण्याचं, बाकी पावसाळा आला ना की भरपूर पाणी असतं त्यांना. एवढं मस्त मोकळं रान आहे ना त्यांचं आता सगळं. तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.